नमस्कार. ऋणानुबंधच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण आणखी एका फॅमिलीला भेटत आहोत. ते या सॅन अँटोनियोमध्ये अनेक वर्षापासून राहत आहेत. ते दोघेही डॉक्टर आहेत आणि आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. तर माझ्याबरोबर आहेत डॉक्टर अभिजित सुन्नपवार आणि डॉक्टर रश्मी कात्रे सुन्नपवार. तुमच्या दोघांचंही मनापासून स्वागत आणि वेलकम टू ऋणानुबंध शो. थँक्यू. सो कसे आहात तुम्ही दोघे? खूप छान. आज आणि वेदर पण खूप छान आहे आज, त्यामुळे दिवाळी आहे परत, त्यामुळे मध्ये एपिसोड शूट करतोय. आता ऑक्टोबर चालू आहे आणि वेदर खूप छान आहे. थँक्यू राकेश आणि सत्या फॉर टेकिंग युअर टाइम. वी रियली अप्रिशिएट युअर एफर्ट्स. Our pleasure to communicate and get in touch with all the Maharashtrian families. आम्हाला पण मजा येते करताना आणि आय एम शुअर लोकांना पण आवडतच असेल. सो यस, तुमच्या स्टोरीला आपण चालू करूया. येस. सो रश्मी, तुमच्याकडून चालू करूया आधी. सो मला सांगा की तुमचा जन्म कुठे झाला, बालपण कुठे गेलं इंडियामध्ये? जन्म माझा पुण्याचाच आहे. आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे, प्रॉपर लाईक सदाशिव पेठ मध्ये. आई बाबा दोघेही पुण्यातलेच आहेत. बाबा सध्या पुण्यातच असतात, जिथे म्हणजे मी आधीपासून राहायचे तिथे सदाशिव पेठेमध्येच ते अजूनही राहतात. आई माझी मी लहान असतानाच वारली, सो लॉंग टाइम बॅक. बट बाबा माझे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मॅनेजर होते आणि ते रिटायर्ड झालेत. सो ही इज लिव्हिंग हिज रिटायर्ड लाईफ देअर. आणि मी एकटीच आहे, मला भाऊ बहीण नाहीये. आणि पण आमची जॉईंट फॅमिली होती, लाईक माझे काका काकू आणि त्यांची मुलं आमच्या बरोबरच राहायची. सो इट वॉज लाईक अ बिग जॉईंट फॅमिली. आणि माझं एज्युकेशन पुण्यात रेणुका स्वरूप हायस्कूल माहिती असेल तुम्हाला, ते त्याच्यामध्ये माझं 1ली ते 10वी शिक्षण झालं. आणि मग नंतर 11वी 12वी एसपी कॉलेजमध्ये मी होते. सो बेसिकली लाईक 12वी पर्यंत आय वुड से की मी पूर्ण सदाशिव पेठेमध्येच होते, फक्त बॉर्न अँड ब्रॉट अप. आणि मग नंतर 12वी नंतर मला बीजे मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली होती. तेव्हा आय वुड से की बीजे मध्ये गेल्यानंतर मी बाकीचं पुन्हा एक्सप्लोर केलं, सदाशिव पेठ सोडून. बाहेर थोडंसं. येस, बाहेर जाऊन थोडा एक्सप्लोर केला. सो दॅट्स मोर लाईक अबाउट मी इन पुणे. आणि अभिजित, तुमच्याबद्दल काय सांगा? मी मूळचा विदर्भाचा, बॉर्न इन यवतमाळ आणि वडील MSBत होते. ही वॉज इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर. लहानपणापासूनच वी यूज टू मूव्ह अ लॉट. एव्हरी 4 years वी यूज टू मूव्ह. गव्हर्नमेंट जॉब आणि ट्रान्सफर व्हायच्या वडिलांच्या. सो मोस्टली विदर्भात, बट ऑल ओव्हर महाराष्ट्र राहिलेलो. आणि आय हॅव एक्सपिरियन्स्ड फर्स्ट डे ऑफ स्कूल मेनी टाइम्स and could never get used to it. किती शाळा झाल्या असतील? Count maybe 7 शाळा झाल्या असतील. टिल हायस्कूल. Yes. आणि लेटर पार्ट ऑफ हायस्कूल मी यवतमाळलाच होतो, विवेकानंद हायस्कूल. आणि खूप चांगले टीचर्स आणि खूप चांगलं एज्युकेशन मिळालं. आणि कंटिन्यूड इन यवतमाळ मेडिकल कॉलेज. माझं MBBS झालं. पण बालपण कसं होतं ग्रोईंग अप? म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या पार्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये राहिलात म्हणून विचारतो की एक्सपिरियन्स कसा होता इन जनरल? मोस्ट इंटरेस्टिंग वॉज स्टे इन गडचिरोली. 4 वर्ष आम्ही गडचिरोलीत होतो. तो काय इंटिरियर पार्ट आहे? इंटिरियर पार्ट. आणि आम्ही खूप ऐकायचो की तेव्हा नक्षलवादी होते. तेंदूपत्ता तिथलं मेन सोर्स ऑफ इन्कम आहे. आदिवासी लोक आम्ही बघितलेले आणि बीडी फॅक्टरीज आहेत तिथे. आणि इंटरेस्टिंग पार्ट वॉज इन स्कूल, आमच्या शाळेत मुलं दे वर फ्रॉम ऑल द स्ट्रॅटा. सो काही मुलं दे वर खूप गरीब आणि किंवा सो ते दप्तरात साप वगैरे घेऊन यायचे जस्ट टू थ्रेटन समवन. आणि गडचिरोलीत असतानाच आय डेव्हलप नो फिअर ऑफ बग्स, विच आय रिअली फील प्राऊड ऑफ. कारण आमच्या घरी सगळे खूप घाबरतात आणि इफ देर इज अ बग इन द हाऊस आय टेक केअर ऑफ इट. त्याचा एक मोठा फायदा झालाय, कारण सॅनिटरीमध्ये आपल्याला बग्स तर आणि प्रॉब्लेम सापाला पण नसेल घाबरत होतं. आणि साप आहेत आमच्या बॅकयार्ड मध्ये. सॅनिटरीमध्ये फार कॉमन आहे, लाईक गार्डन स्नेक वगैरे तर खूप कॉमन. तुमची काय इंटरेस्टिंग आठवण लहानपणीची वगैरे? लहानपणीची आठवण म्हणजे ऍक्च्युली मी ज्या बिल्डिंगमध्ये राहायचे अपार्टमेंटमध्ये, तिथे जेवढी जी घरं होती त्याच्यात सगळी जी मुलं होती ती आम्ही एकाच वयाचे होतो, लाईक सेम एज. सो आम्ही खूप मजा करायचो. लाईक कुठला पण सण असेल, सपोज दिवाळी असेल किंवा अजून कुठलाही सण, तर आम्ही सगळे मिळून तो साजरा करायचो. आणि विदाऊट लाईक
पॅरेंट्स डुईंग एनिथिंग फॉर अस. म्हणजे आम्ही आम्हाला एंटरटेन करायचो, किल्ले बनवायचो, परत वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करायचो दिवाळीमध्ये, गणपतीमध्ये, त्याच्यात भाग घ्यायचो. नंतर समर तर बेस्ट टाइम असायचा आमचा. लाईक आम्ही सायकल चालवायला जायचो पूर्ण पुण्यामध्ये कुठे कुठे. नंतर लेट नाईट आम्ही जाऊन मस्तानी वगैरे प्यायचो, सुजाता वगैरे. ट्रॅफिकचा इश्यू नव्हता, पुणे वॉज सो गुड, वेदर वॉज नाईस. सो अशा म्हणजे सगळ्या चांगल्या आठवणी आहेत पुण्याच्या की आणि सगळे सेम वयाचे असल्यामुळे आमचं चांगलं पटायचं एकमेकांशी. शाळेमध्ये असताना मी शाळेच्या ऍथलेटिक्स आणि जिम्नॅस्टिक्स ह्याच्या टीम मध्ये पण होते. सो जिम्नॅस्टिक्स मध्ये मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलेलं एक नॅशनल लेवल पर्यंत. सो दॅट आय एम प्राऊड ऑफ दॅट. बट आय डिडंट कंटिन्यू इट, सो आय एम काइंड ऑफ रिग्रेटफुल ऑफ दॅट, बट दॅट्स ओके. आणि येस आणि नंतर आमचा एक माउंटेनिअरिंगचा पण क्लब होता, फाल्कन माउंटेनिअरिंग म्हणून. तर आम्ही ट्रेकिंगला जायचो. सो 6वी मध्ये असताना मी पहिल्यांदा हिमालयाचा ट्रेक केला. त्रिउंड बेस कॅम्प म्हणून आहे हिमाचल प्रदेशमध्ये, तिथे आम्ही गेलो होतो. सो मी 6वीत होते आणि माझी चुलत बहीण 5वीत होती. सो असे आम्ही दोघी गेलेलो. ग्रुपचे मुलं होते? सो युजली लाईक आम्ही सगळ्यात लहान होतो. 12वी पर्यंतची मुलं होती त्याच्यात आणि मोठी पण मुलं होती, लाईक ज्यांना हा पुढे. सो आम्ही सगळ्यात लहान होतो. आमचं म्हणजे 5वी 6वी वॉज लाईक मिनिमम, कारण की तिकडे 3 आठवडे राहायचं तुम्हाला एकटं विदाउट पॅरेंट्स आणि मॅनेज करायचं सगळं, हाय अल्टिट्यूड्स आणि एवढं सगळं मॅनेज करायचं. इट वॉज नॉट दॅट इझी. पण हा, तर खूप छान एक्सपिरियन्स मिळाला. आमचे सर खूप छान होते, ट्रेकिंगचे केळकर सर म्हणून एक होते. ते खूप छान ऑर्गनाइज करायचे सगळे. नेव्हर यूज टू गेट लाईक कंप्लेन अबाउट एनिथिंग. लाईक ते एवढं चांगलं सगळं करायचे की आम्हाला काही कंप्लेन करायचा वाव नसायचा. आणि घरचे पण रिलॅक्स असायचे की बाबा कोणाच्या तरी चांगल्या हातात. सो मग तुमचा मेडिकलला जाण्याचा डिसिजन कसा झाला? की दॅट वॉज लाईक आधीपासूनच आवड होती त्या क्षेत्राची, की नंतर एक्सप्लोर केलं आणि देन डिसाइड केलं? माझं तर आधीच ठरलेलं होतं की आय एम गोइंग टू बी डॉक्टर. कारण फॅमिलीमध्ये इंजिनियर्स आणि प्रोफेसर्स आणि दे नो मेडिकल प्रोफेशनल इन आवर फॅमिली. त्यामुळे आधीच सगळ्यांनीच ठरवलेलं. आणि मग आय गेस आय ऑल्सो अग्री टू दॅट प्लॅन. येस. सो आधीपासूनच ठरलेलं. आणि 12वीत आय हॅड टू वर्क रिअली हार्ड. 10वी पर्यंत आय वॉज नॉट व्हेरी, आय यूज टू गेट चांगले मार्क वगैरे मिळायचे, पण फोकस्ड एवढं नव्हतं. पण 11वी 12वी आय वर्क व्हेरी हार्ड आणि लकीली मेडिकल स्कूलला ऍडमिशन मिळालं. आणि कधीची गोष्ट आहे? 93. इट वॉज 1993. येस. आणि मग तुमचं डिसिजन सो हा, माझं पण, कारण मी तुला सांगितलं आमची जॉईंट फॅमिली होती. सो काका आमच्या बरोबरच राहायचा आणि माझा काका डॉक्टर आहे. सो मी त्याला लहानपणापासून बघितलंय पेशंटशी इंटरॅक्ट करताना. आणि त्याचं क्लिनिक आहे, वडू म्हणून एक गाव आहे, तुला ऐकून कदाचित माहिती असेल, पुण्याच्या आउटस्कर्ट्सला, नगर रोडवर 30 किलोमीटर अंतरावर असेल. तिथे संभाजी महाराजांची समाधी पण आहे. हा. तर तिथे काकाचा तिथे दवाखाना होता म्हणजे, आणि तिथेच प्रॅक्टिस करायचा तो. सो तो आम्ही वडूला जायचो लाईक विकेंडला वगैरे काकाच्या घरी तिकडे. आणि तिथे मी बघितलंय काकाला की सगळे पेशंट्स हँडल करताना. आणि तेव्हापासूनच मला खूप आवड निर्माण झाली की मलाही असंच व्हायचंय, काकासारखं डॉक्टर व्हायचंय. आणि तो पण मला खूप इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचा. लाईक 8वी 9वी मध्ये असतानाच त्याने मला 2-3 वेळा ऑपरेशन रूम मध्ये पण घेऊन गेलाय तो मला बघायला. आणि असं म्हणजे एक्सपोजर आणि इंटरेस्ट दोन्ही. सो तेव्हापासूनच मी ठरवलं होतं की दॅट्स इट, डॉक्टरच व्हायचं. सो एकाची स्टोरी अशी की एकाला काहीतरी फॅमिलीच्या रुटीन ऑक्युपेशन असून वेगळं करायचं आणि एकाला सेम करायचं. इंटरेस्टिंग, वेगवेगळे व्ह्यू पॉइंट्स होते. पण गुड. सो मग तुम्ही कुठल्या इयर मध्ये ग्रॅज्युएट झाला? सो मी माझं 12वी 96 मध्ये कम्प्लीट झालं. सो 96 मध्ये मी बीजेला फर्स्ट इयरला MBBS ला ऍडमिशन घेतली. सो अभिजित 93चा आहे. सो 3 वर्षाचं अंतर आहे आमच्या दोघांमध्ये. तुमच्या दोघांचे कॉलेजेस वेगवेगळे. सो मग तुम्ही पास आउट 4.5 वर्षानंतर झाला असाल आणि देन यू वेंट फॉर हायर एज्युकेशन. येस. सो बीजे मध्ये असताना ऍक्च्युली आम्ही इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आय थिंक आय विल से दॅट वॉज लाईक द मोस्ट इंटरेस्टिंग और enjoyable part of my education, I would say, MBBS. कारण आम्ही अभ्यासा व्यतिरिक्त आम्ही बाकीच्या गोष्टी पुष्कळ लाईक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बीजे मध्ये असताना पुष्कळ केलेल्या. मी सेकंड इयर मध्ये असताना मी फिरोदिया करंडक आणि पुरुषोत्तम करंडक मध्ये भाग घेतलेला नाटकांच्या मध्ये. आणि पुरुषोत्तम तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, दे आर व्हेरी हाय लेवल
ते कॉम्पिटिशन नाटकाचे कॉम्पिटिशन असतात. सो येस, सो त्याच्यामध्ये भाग घेतलेला. बक्षीस नाही मिळालं आम्हाला, पण आय पार्टिसिपेटेड. येस, आय पार्टिसिपेट. मेन स्पर्धेचा एक्सपिरियन्स वॉज अतिशय सुंदर होता. एक्सपिरियन्स सगळ्या कॉलेजेस मधले पार्टिसिपंट होते, सीओईपी, MIT, लाईक मोठे मोठे कॉलेजेस. हा, आणि खूप छान एक्सपिरियन्स होता आणि प्रॅक्टिस करताना आम्हाला खूप मजा आली. सो इट वॉज समथिंग डिफरंट. दुसरा म्हणजे आम्ही कल्याणी म्हणून एक इव्हेंट ऑर्गनाईज करायचो. MBBS मध्ये असताना आमचा एक ग्रुप होता. ते आपल्या सॅम प्रमाणेच, म्हणजे आपण वेगवेगळे उपक्रम त्याच्या थ्रू राबवायचो. मेन आम्ही केलेलं की वेगवेगळ्या आर्टिस्टला आम्ही बोलवून त्यांचे प्रोग्राम्स करायचो. लाईक अतिशय कमी दरात किंवा लाईक ऑलमोस्ट यू विल से फ्री मध्ये. स्टुडंट नाही, स्टुडंटसाठी पण आणि त्यांच्या रिलेटिव्ह साठी, म्हणजे मेनली रिलेटिव्ह कॅन ऑल्सो अटेंड असं. सो रिलेटिव्ह साठी आय थिंक नॉमिनल तिकीट असायचं, स्टुडंटसाठी ते फ्री असायचं. सो आम्ही एकदा बेला शेंडेचा प्रोग्राम केलेला होता, बेला के फूल म्हणून. अतिशय सुंदर प्रोग्राम होता तो गाण्याचा. आणि त्याच्यानंतर मोठे मोठे जे डॉक्टर्स होते पुण्यातले, फेमस डॉक्टर्स जे नामांकित, त्यांना पण आम्ही बोलवायचो, त्यांचे इंटरव्ह्यूज घ्यायचो, त्याच्यातनं काही शिकायला मिळतंय का बघायचो. आणि बाकीच्यांना पण इन्स्पायर करायचा प्रयत्न करायचो त्यांच्या एक्सपिरियन्स थ्रू किंवा वॉट एव्हर त्यांचं जे पूर्ण करिअर असेल त्याच्यात. हा, आणि एक प्रचिती म्हणून आमचा ग्रुप होता. सो प्रचितीमधून आम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांना आणि त्यांच्या उपक्रमांना भेट द्यायचो. सो सेकंड इयर मध्ये असताना आम्ही डॉक्टर प्रकाश आमटे आणि बाबा आमटे त्यांना भेट दिलेली. आणि त्यांचा जो आनंदवन उपक्रम होता लेप्रसीच्या रुग्णांसाठी, त्यांना जाऊन भेट दिलेली की त्यांनी कसा तो राबवलाय आणि त्याच्यातनं आम्हाला काय शिकता येईल. तुम्ही आनंदवनला जाऊन भेट दिली होती त्यावेळेस? हो, येस, आमच्याकडे फोटो पण आहेत. प्रकाश आमटेंच्याकडे खूप मोठं पेटचं पण कलेक्शन आहे. सो त्यांच्याकडे वाघापासून बिबट्यापासून सापांपर्यंत सगळे पेट्स एक्झॅक्टली त्यांच्या होते. सो ते पण आम्हाला बघायला मिळालं. बाबा आमटेंशी सुद्धा बोलायला मिळालं, तेव्हा ते हयात होते. सो त्यांच्याशी पण आम्ही बोललो आणि इट वॉज रिअली व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स आय वुड से इन माय करिअर. येस. अभिजित, तुझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये तुम्ही काही कल्चरली इन्व्हॉल्व होतात किंवा? हो, म्हणजे ऑफकोर्स नॉट ॲज मच एज रश्मी, पण आम्ही गणपती ऑर्गनाईज करायचो. गणपतीमध्ये सगळे स्पोर्ट्स असायचे, टेबल टेनिस, चेस, क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल. चेस एकदा जिंकलेलो आणि आमची क्रिकेटची टीम वॉज अमेझिंग, अनबीटेबल स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट इयर. आणि फर्स्ट इयर मध्ये आम्हाला कोणीच एकमेकांना ओळखायचं नाही, बट दॅट क्रिकेट ग्लूड अस टुगेदर आणि वी बिकेम बेस्ट फ्रेंड्स. क्रिकेटची आवड खेळण्याची तिथून सुरुवात झाली खरी? नाही, शाळेपासूनच. शाळेत लहानपणापासूनच क्रिकेट खेळायचो. कुठे कुठे क्रिकेट जिथे टुर्नामेंट आहे किंवा काही मित्र मिळून वी यूज टू ऑर्गनाइज मॅचेस. छोट्या प्राइज मनी वी यूज टू कलेक्ट 5-5 रुपये 50 रुपये जिंकणाऱ्याला मिळायचे. सो इट वॉज फन. लहानपणी माझ्या 2 सिस्टर्स आहेत, मोठ्या आहेत दोघी. सो त्या खूप प्रोटेक्टिव्ह होत्या. आय वॉज अ सिकली चाइल्ड आणि त्यांनी मला खूप प्रोटेक्ट केलं. दे वर माय फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. आणि मारही खाल्ला त्यांचा. पण त्यापेक्षा म्हणजे ऑफकोर्स ओल्डर सिस्टर्स इज अ ब्लेसिंग, राईट? सो त्यांचा खूप सपोर्ट मिळाला ग्रोईंग अप. कॉलेजमध्ये इट वॉज व्हेरी सिमिलर टू दॅट मूवी चिचोरे. Very similar story. So I felt so nostalgic watching that movie. And in fact, one of my friends called me and he said, "Arey, you have to watch this movie. It's our like story." Replay of your life, kind Yeah, it was amazing. So college was a lot of fun. We used to go for long drives. ऍक्च्युली अभिजित खूप चांगला बॉलर आहे, तुला मी तो स्पिन बॉलिंग करतो. त्यांनी मला आउटही केलेलं रिअली गुड बॉलर. सो मी त्याला म्हटलं की तुझी मॅच जेव्हा असेल तेव्हा एखाद वेळेला मला बोलव, लाईक मला पण बघायचं. पण त्याने कधी तो म्हणतो तू नको येऊ. Probably becomes conscious. Yeah. MBBS झाल्यानंतर did you go for MD right away? No, actually थोडा मला उशीर झाला बिकॉज आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये वी डिडंट हॅव अ डायरेक्ट पाथ टू पोस्ट ग्रॅज्युएशन. सो मला एक्झाम्स द्यावं लागलं, एंट्रन्स एक्झाम्स. ओके. आणि इनिशियली थ्रू ऑल इंडिया आय चोज टू टेक मेडिसिन. आय वॉज इंटरेस्टेड इन डुईंग मेडिसिन आणि मग कार्डिओलॉजी इव्हेंच्युअली. ओके. बट दॅट एक्सपिरियन्स वॉज नॉट what I expected. I didn't see that and I thought it was not good fit for me. So मग परत एक्झाम दिली आणि मग एक फ्रेंड होता रेडिओलॉजी. So I thought that is going to be best fit for me. So I changed to radiology आणि
2002 मध्ये आय जॉईन KEM KEM. मेडिसिन, मुंबईमध्ये? KEM फॉर MD मुंबई. अच्छा, ओके. आणि मग तिथे साधारण पुढचे 3 वर्ष 3 वर्ष तिथे तिथे गेले. आणि मग रश्मी तुमचं MBBS नंतर मी पण एंट्रन्स एक्झाम दिल्या. आम्हाला तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन साठी स्टेट एंट्रन्स एक्झाम द्यावी लागायची. Mandatory. मॅन्डेटरी होती म्हणजे ती फक्त MBBSच्या मार्कांवर नव्हतं ऍडमिशन. ती दिल्यानंतर मला मी पण आधी ऍक्च्युली नागपूरला ऍडमिशन घेतलेली गायनॅक मध्ये OBGYN करायला. पण सिमिलर टू अभिजित लाईक माझं पण मी 1 वर्ष केलं तिथे, बट देन आय रिअलाइज की आय एम नॉट लाइकिंग इट ॲज आय थॉट आय वुड. सो मग मी परत नेक्स्ट आमचं ऍडमिशनचं प्रोसेस होतं त्याच्यामधून मी KEM ला रेडिओलॉजीला ऍडमिशन घेतली सेकंड ह्याच्यामधून अटेम्प्ट मधून. सो तेव्हा मग माझी आणि अभिजितची That's तिथे what story ओळख started. झाली. हा परेलला हॉस्पिटल आहे किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि सेंट जेस मेडिकल कॉलेज व्हेरी फेमस. सो तिथे आमच्या दोघांची ओळख झाली पण ऍक्च्युली. तुम्ही दोघे वेगळे बॅच होतात, राईट? येस. सो मग कशी मी होती पहिली- 2003 मध्ये जॉईन झाले ना अभि? 3 मध्ये. हा नंतर So पहिली ओळख कशी झाली आठवतं? मला आठवतंय, आय डोंट नो शी रिमेंबर लव्ह एट फर्स्ट साइट फॉर मी. अच्छा, हा. अरे बापरे. या एवढ्या वर्षानंतर कळालं की love at पहिल्यांदा first sight. सॅममुळे मला कळालं. मग, कसं कळालं किंवा हाऊ वॉज दॅट प्रोसेस, लाईक जर्नी कशी होती ती 2-3 वर्षांची एकत्र? मला आवडली, म्हणजे मला बघता क्षणी आवडली आणि म्हणलं This आय is डोंट नो इफ आय हॅव अ चान्स हा. बट आय एम गोइंग टू ट्राय माय बेस्ट. आणि मग म्हणजे आय वॉज ट्राईंग टू मेक हर नोटीस मी. वन डे आय सॉ हर ऍट द बस स्टेशन अच्छा, आणि शी यूज टू लिव्ह इन JJ हॉस्पिटलला राहायची पहिले Okay. 6 महिने. ओके. मला KEM मध्ये रूम नव्हती मिळाली तेव्हा Yeah, आम्हाला तेव्हा हॉस्टेलचा room खूप नाही. प्रॉब्लेम होता. हा. सो मी JJ मध्ये एका फ्रेंडच्या रूमवर राहायची आणि JJ वरून KEM ला अपडाऊन करायची बसनी. Close. हा म्हणलं आपल्याला एकच चान्स आहे की आय लास्ट कर की मी तुला ड्रॉप करू का. अच्छा. आणि त्याच्याकडे बाईक I had Yamaha, so I That thought was big that at that time. might be Yeah. make some impression. Yeah, मग drop. She said yes, and I thought काही chance आहे आपल्याला. अच्छा. We have a chance. आणि मग I asked her out couple of times, आणि मग my chances kept वाढत getting गेले. better. Good. So मग सो तुम्हाला माझा ऍक्च्युली अभिजित हा. सिनियर होता लाईक. सो Okay. आमची पहिली जी रोटेशन होती आम्हाला रोटेशन असायच्या पहिले मंथ सगळे म्हणजे एक मंथ वाईज रोटेशन असायच्या. सो एक मंथ CT मध्ये, एक मंथ MRI मध्ये, एक मंथ IVP. तेव्हा IVP असायचं. आमचं एक रोटेशन टुगेदर होतं लाईक एक मंथ. तेव्हा आय वॉज रिअली इम्प्रेस्ड की अभिजित किती हुशार आहे, किती सिन्सिअर आहे. आणि ही वॉज लाईक स्टेट एक्झाम मध्ये तो 3rd होता. Wow. आणि तेव्हा मला सांगितलं आय वॉज लाईक रिअली इम्प्रेस्ड की वाव म्हणजे थर्ड येणं पूर्ण महाराष्ट्रामधून इट्स लाईक नो जोक. Brilliant. या सो आणि इव्हन ऑल इंडिया मधून ही वॉज लाईक 15th or 20th समथिंग. सो आय वॉज लाईक रिअली. आणि तो मला शिकवायचाही चांगलं. अच्छा. सो आणि ही वॉज लाईक शांत आणि समंजस. सो आय लाईक हिम. You liked him from the या beginning. या Okay. मग कोणी ऑफकोर्स तूच प्रपोज केलं असणार अभिजित? म्हणजे ऑफिशियली केलंच नव्हतं. आय थॉट आमचं झालंय. देन शी सेड तू अजून मला प्रपोजही केलं नाही. सांगायला लागलास की समोर डोंट अझ्युम बाबा. Then I didn't write anything, but खूपच शॉर्ट मध्ये प्रपोज केलं. I think she is still upset with me. आय थिंक आपण वरली सीफेस ला Yeah, गेलो होतो Worli तेव्हा. Seafest. Yeah, मुंबई we enjoyed a lot. Worli सो एक गोष्ट मी Seafest. अभिजितला सांगितली की मी यवतमाळ नाही. अच्छा, तिकडे मूव नाही होणार. हा, मी पुणे किंवा मुंबई. आय एम ओके विथ पुणे और मुंबई. सो अच्छा. आपण तुझं पुणे किंवा मुंबईत राहणार असेल तर आय एम सेइंग येस. सो इज लाईक या म्हणजे म्हणून तिने मला प्रपोज करायला लावलं. So she can Okay. tell her. सो कारण मी लहानपणापासून मी पुण्यात वाढलेली आणि मला खूपच म्हणजे पुण्याची अटॅचमेंट आहे. सो आय वॉज लाईक की आपण पुण्यातच राहूया असं. आणि लकीली मला कळलं त्याच्याकडनं तेव्हा की त्याच्या वडिलांची तिथे पुण्यात तेव्हा ट्रान्सफर झालेली. अच्छा, okay. ते MSCB असल्यामुळे हम्म. त्यांची तिथे ट्रान्सफर झालेली आणि त्यांनी पुण्यात घर घेतलेलं आणि दे वर थिंकिंग ऑफ सेटलिंग इन पुणे. सो आय वॉज लाईक ओके या येस येस. गुड गुड गुड. मग तुम्ही कधी पास आउट झालात दोघे साधारण? मी 2005 मध्ये हा. MD कम्प्लीट झालं माझं. Okay. thesis आणि एक्झाम वगैरे. आणि मग आय वॉज इन पुणे फॉर व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. आणि रश्मी कंटिन्यू. माझं व्हायचं होतं अजून. Okay. मी माझं रेसिडेन्सी संपायचं होतं जेव्हा याचं झालं तेव्हा. माझं 2006 मध्ये झालं. Okay. सो काही महिने अभिजित पुण्यात गेला आणि ही वॉन्टेड टू सी की इफ ही कॅन
पुट अ सेटअप इन पुणे लाईक ओके रेडिओलॉजीचा. आणि पण देन समहाऊ लाईक आय टोल्ड हिम की जस्ट माझं होईपर्यंत तू परत इथेच ये. जस्ट 6 महिनेच राहिले होते, अजून 6 महिने ते 1 वर्ष राहिलं होतं. सो आय टोल्ड हिम की तू इथेच ये आणि आपण नंतर फिगर आउट करू की काय करायचंय ते असं. ओके सो देन ही केम अगेन इन टू मुंबई. आणि मग त्याने पहिला जॉब घेतला ना, सेकंड जॉब. पण सेकंड. ओके. ओके 1 वर्ष मी मुंबईला जॉब केला जॉब केला. आणि मग पुण्याला आलो. ओके आणि मी पण माझ्या 2006 मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं रेडिओलॉजीचं. त्याच्यानंतर मी पण 6 महिने मुंबईला जॉब केलेला. आणि मग नंतर ऍक्च्युली तेव्हा आपलं ठरलं ना की USMLE द्यायचं आणि US फेलोशिप ट्राय करायची. अच्छा, मग तेव्हा तो डिसिजन हा. तुम्ही एक्सप्लोर करत होता की हा. पुण्यातच राहायचं हा. की मग हा. एज्युकेशन अजून घ्यायचं पुढे जायचं. कारण आणि तेव्हा ती असं वेळ होतं टाकली नव्हती त्यांनी की US ला जायचं नाही. तो गुगली होता म्हणजे आतापर्यंत पुणे आणि मुंबई चालू होतं, सडनली Exactly. US झालं. So मग तो डिसिजन लाईक तुम्ही असं सडनली घेतला की इट वॉज ऑन द बॅक ऑफ युअर माइंड आणि मग तो सो हळूहळू बेसिकली लाईक जेव्हा आम्ही Seniors होते रेसिडेन्सी करत होतो तेव्हा तिथे फेलोशिपच्या ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या इंडियामध्ये तेव्हा स्टील. ओके आणि आम्हाला दोघांनाही पुढचं शिकायचं होतं लाईक MR. ही वॉज मोर इंटरेस्टेड इन लाईक MRI आणि मला पण पुढचं लाईक शिकायचं होतं. आणि आमच्या इथे फक्त वॅस्क्युलर इंटरव्हेन्शन रेडिओलॉजीची फेलोशिप होती. ओके पण आम्हाला दोघांनाही वॅस्क्युलर इंटरव्हेन्शन मध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता. लाईक वी डिडंट वॉन्ट टू मेक अवर करिअर इन VIR. ओके सो त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की दुसरा अजून काय MR किंवा मला कार्डियाक MR शिकायचा होता. ओके सो आपण US मध्ये जाऊन वी कॅन ट्राय. आणि आमचे काही आपले काही सिनियर्स होते राईट, त्यांनी सजेस्ट केलं की ते फेलोशिप करत होते इथे. And they said ki they learned a lot and there is a lot of opportunity and they need radiologists here. So why don't you try? आणि रेडिओची नीड अजूनही इथे आहे. तुम्ही त्यावेळेस आलात, Yes. पण इट्स अ ग्रोइंग Yes. फील्ड. तिथे कुठे ऍडमिशन मिळालं फेलोशिप साठी? सो अप्लाय केलं होतं मी सगळीकडेच. पण इथून मला इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि म्हणजे ऑलमोस्ट इंटरव्ह्यू मध्येच त्यांनी सांगितलं की we're going to take you. Ohio मध्ये- Neuro was my first interest. Neuroradiology. ओके Then I knew one professor here is UT Health. UT Health. हा. Dr. Prasad. Then we decided ki we zero in. Of Okay. course, like most of us, we didn't know where is San Antonio, all those things. म्हणजे नाव पण ऐकलं नव्हतं कधी. येस San Antonio. येस ह्युस्टन Outside, ऑस्टिन ऐकलेलं होतं हा. पण सॅन अँटोनी असं एवढं कधी ऐकलं नव्हतं. सो पण तिथे बेसिकली अभिला लाईक अभिचा एक क्रायटेरिया होता की H1 विजा असेल तिथे येऊया. कारण आम्हाला तेव्हा 2 ऑप्शन्स होते. इफ यू आर डुईंग फेलोशिप तर तुम्ही J1 विजावर येऊ शकता अच्छा किंवा H1 विजावर येऊ शकता. आणि आम्हाला तेव्हा विजाचं वगैरे काही एवढं माहिती नव्हतं जेव्हा आम्ही एक्झाम्स देत होतो. पण आमच्या सिनियरनी सांगितलं की काही केल्या J1 विजा तुम्ही घेऊ नका ओके असं. सो आमचा तो एक हे होता की जे H1 देतात त्यांना प्रोग्राम्स नव्हते देणार H1 विजा. सो 3च प्रोग्राम्स होते जे H1 विजा देत होते. पण UT हेल्थ वॉज हा. Yeah. Right. तुम्हाला पण त्याच युनिव्हर्सिटीमध्ये मिळालं? हो. सो तर मजा अशी होती की अभिजितने आधी USMLE वगैरे दिलेल्या आणि मी अवनीशच्या वेळेला मी प्रेग्नंट होते तेव्हा मी USMLE ची फर्स्ट आणि सेकंड पार्ट्स दिलेले. USMLE 1 आणि USMLE 2 दिलं होतं. आणि मग नंतर इथे मूव्ह झाले मी. So, लाईक त्याच्या आधी म्हणजे तुमचं लग्न झालं झालं होतं. येस 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 येस. सोबत ते सांगा ते हा. सो बेसिकली 2004. रेसिडेन्सी मध्येच आमचं लग्न झालं. 2004 मध्ये आमचं लग्न झालं. बरं. Okay. सो इट वॉज व्हेरी फास्ट ऍक्च्युली. Yeah. सो 2003 मध्ये आम्ही भेटलो. मग आमचं एंगेजमेंट लगेच 6 मंथ्स मध्येच आमचं एंगेजमेंट झालं. डिसेंबर मध्ये बरं. आम्ही भेटलो. आय थिंक जुलैमध्ये. अच्छा. डिसेंबर मध्ये आमचं एंगेजमेंट झालं आणि 2004 मे मध्ये आमचं लग्न पण झालं. अरे वा. सो तेव्हा फास्ट Yeah. Yeah. आणि माझे some of my friends they were upset की there nothing exciting, we're ready to बिल्डअप करायला पाहिजे होतं. पळून वगैरे जायचं, पण तसं काही नाही पण झालं. तशी काही नौबत आली नाही. नाही आली. दोन्ही Yeah. फॅमिलीज वर हॅपी अँड आम्ही Yeah. टेबली agreed Totally. आणि it Yeah. happened very smoothly. गुड गुड. या. चला छान. It was So, मग quite- 2004 ला तुमचं लग्न झालं. 4. अच्छा. Okay, येस. म्हणजे- आणि मग 5 ला 5 ला ह्याचं ग्रॅज्युएशन झालं. हा. मग माझं 6 ला ग्रॅज्युएशन झालं रेसिडेन्सी मध्ये. 7 ला आणि 7 ला आम्ही इथे पण आलो. लाईक सो जेव्हा मी अवनीशच्या वेळेला प्रेग्नंट होते तेव्हा 2006 मध्ये तेव्हा मी 1 आणि 2 दिला होता USMLE. Okay. मग त्याच्यानंतर 7 मध्ये मी इथे आले. आणि मग त्याच्यानंतर USMLE CS म्हणून एक प्रकार होता. सो जिथे म्हणजे दे विल प्रेझेंट यू सम फेक पेशंट्स अच्छा. आणि यू हॅव टू लाईक आस्क देम क्वेश्चन्स अँड हाऊ यू विल इव्हॅल्युएट कसं कराल वगैरे. येस. सो दॅट आय थिंक दे स्टॉप इट ड्युरिंग कोविड आय बिलीव्ह नाव. येस. सो तो प्रकार होता. सो तो इथे आल्यावर तेव्हा CS मी दिली आहे. तेव्हा मी अनिकच्या वेळेला प्रेग्नंट होते. अच्छा. सो अवनीश आणि अनिक मध्ये 1.5 वर्षाचा अंतर आहे. सो लाईक
स्टेप 3 आणि सीएसच्या वेळेला मी अनेकच्या वेळेला प्रेग्नंट होते. सो वेन आय कम्प्लिटेड एव्हरीथिंग देन आय अप्लाइड फॉर द सेम इन द सेम हॉस्पिटल फॉर फेलोशिप. तेव्हा अभिजितची ऑलरेडी 2 फेलोशिप ऑलरेडी त्याच्यात झाल्या होत्या. सो आय वॉज लिटल बिट बिहाइंड. And then you continued working I with YouTube? after first fellowship, Yeah. they offered me job, and I was very happy to take it. And it was a really good experience. Good mentors and खूप शिकायला मिळालं. Then Rashmi also joined our department. So अच्छा, तुम्ही दोघे एकाच डिपार्टमेंट मध्ये काम करता? एकाच सेक्शन मध्ये. अरे वा, Yeah. nice. You wanted to be in the same department, you wanted to work with him, असंच होतं की you got that opportunity and you decided? नाही, असं काही नव्हतं. म्हणजे बेसिकली जेव्हा मी स्टार्ट केलं फेलोशिप तेव्हा माझी दोन्ही मुलं खूप लहान होती. लाईक अनिक वॉज ओनली 6 months ओल्ड आणि अवनीश 2 वर्षाचा होता. सो आम्हाला म्हणजे मला दुसऱ्या गावात जाऊन कुठे दुसऱ्या शहरात जाऊन दुसरीकडे कुठे फेलोशिप करायची नव्हती, कारण मला खूप डिफिकल्ट झालं असतं. कारण ट्रॅव्हलिंग प्लस मुलांना सांभाळणं, म्हणजे एकटीला मला सांभाळणं किंवा सगळंच डिफिकल्ट झालं असं. सो आय वॉज होपिंग की मला पण इथेच मिळेल. Luckily they had a spot open that year, so that's how I was able to get into the same program. अच्छा, छान. म्हणजे एकदम एकाच ठिकाणी तुमचं जे रेसिडेन्सी करताना मुंबईत जसं होतं सिच्युएशन, हा. एकाच डिपार्टमेंट मध्ये काम करतात, तसंच तुम्ही आता Very similar. सिमिलरच आहे सिच्युएशन. सो ऍक्च्युली युएस ला येण्याचं पण आमचं लाईक एक किस्सा आहे. आय कॅन से. सो अभिजित ऍक्च्युली आधी आला, म्हणजे 2007 मध्ये आम्ही युएस ला आलो. सो तो ऑगस्ट मध्ये आला 2007 मध्ये, आणि तेव्हा अवनीश वॉज 4 months ओल्ड. ओके. सो अवनीशचा आणि माझा विजा झाला नव्हता तेव्हा, लाईक तर त्याच्यामुळे 2 महिन्यानंतर आम्ही आलो. आमचं विजा आणि सगळं स्टॅम्पिंग वगैरे झाल्यानंतर. Okay. सो आम्ही आय थिंक ऑगस्ट मध्ये आलो आणि आम्ही आय थिंक सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये आलो असो. आणि मी एकटीच अवनीशला घेऊन ट्रॅव्हल करत 4 होते months मुंबईवरून. Okay. आणि ही वॉज 4 months ओल्ड आणि फर्स्ट टाइम आय कमिंग टू युएस. Yeah. आणि सगळं तिकीट वगैरे आम्ही बुक केलं. सो मुंबई टू ह्युस्टन अशी फ्लाईट होती आमची. सो मुंबई टू लंडन आणि लंडन टू ह्युस्टन अशी फ्लाईट होती. सो लंडनला ऍक्च्युली आमची फ्लाईट खूप लेट झाली. जे डिपार्चर म्हणजे जे लँडिंगचं जे टाइम होतं त्याच्यापेक्षा जास्ती 2 तास जास्ती वेळाने आमची डिले झाली आणि लँड झाली. आणि मध्ये 2 फ्लाइट्स मध्ये फक्त 3च तासाचं अंतर होतं. त्याच्यातले 2 तास ऑलरेडी गेले होते लेट झाल्यामुळे. सो 1च तास उरला होता. आणि देर वॉज सच अ लॉंग क्यू फॉर लाईक दॅट सिक्युरिटी अँड चेकिंग अँड एव्हरीथिंग. आणि अवनीशला मी स्ट्रोलर मध्ये ठेवलं होतं आणि आय वॉज लाईक ऍट द एंड ऑफ लाईन. आणि फक्त अर्धा तास वगैरे राहिला होता लाईक ते गेट बंद करायला. सो आय रिक्वेस्टेड ऑल पीपल की मला पुढे जाऊ दे, लाईक माझं गेट बंद होणार आहे. तर पीपल वर सो नाईस, त्यांनी मला पुढे जाऊ दिलं. प्लस त्यांनी लाईक लिटरली अशा लाईन्स होत्या. अवनीशचा स्ट्रोलर असा सगळं मी वरून असा हे करून पहिला नंबर ट्रान्सफर केला लोकांनी आणि पहिल्या नंबरला आणून ठेवला. आणि मग माझं झालं सिक्युरिटी आणि लाईक धावत एकदम मी गेट गाठला. आय स्टील रिमेंबर इट वॉज लाईक 96 number गेट ऑन हिथ्रो एअरपोर्ट. ऍथलेटिक्सचा फायदा झाला, जिम्नॅस्टिक आणि ऍथलेटिक्स 400 meters चॅम्पियन. नंतर मग लंडन वरून डेट्रॉइटला गेलं फ्लाईट आणि मला माहितीच नव्हतं. इट वॉज नॉट प्लॅन्ड. आय थिंक इट वॉज नॉट शोईंग इन आयटिनरी. दे स्टॉप फॉर सम फ्युअलिंग और समथिंग. दे स्टॉप लाईक दे सेम फ्लाईट पुढे ह्युस्टनला जाणार होतं. आणि मला असं वाटलं की बरेचसे लोक उतरले आणि मला असं वाटलं की हेच ह्युस्टन आहे, म्हणून मी पण उतरले फ्लाईट मधून आणि गेट मधून बाहेर आले. आणि अभिजितला फोन केला की मी ऑलरेडी ह्युस्टनला आलीये, तू कुठे आहे, मला दिसत नाहीये तू. आणि तेव्हा आय थिंक 2 वाजले होते दुपारचे. आणि अभिजित म्हटला की अगं तुझं फ्लाईट 5 वाजता येणार होतं ह्युस्टनला, आताशी 2 वाजले, असं कसं झालं, तू चेक कर नक्की कुठल्या एअरपोर्ट. गुड, ही रिअलाइज लास्ट चेक कर कुठल्या एअरपोर्टला आहेस. सो मी बाहेर एका माणसाला विचारलं की कुठला एअरपोर्ट आहे. सो ही वॉज लाईक इट्स अ डेट्रॉइट एअरपोर्ट. ही वॉज लाईक लुकिंग ऍट मी की ही काय विचारते, कुठला एअरपोर्ट आहे हा. आणि मग आय वॉज लाईक कम्प्लिटली डिव्हॅस्टेटेड, कारण एकतर मी खूप टायर्ड झाले होते लॉंग जर्नीने. आणि मग परत आता ते फ्लाईट शोधायचं म्हणजे ऑलमोस्ट रडू यायला लागलं मला. मग एक लकीली एक ब्रिटिश एअरवेजचा एक होता, त्याने मला तो म्हणला की आय विल हेल्प यू. आणि मग त्याने मला फ्लाईट पर्यंत जाऊन सोडलं. लाईक लँडेड इन ह्युस्टन. आणि मग त्याच्यानंतर परत अभिषेक मला सापडच नव्हता. Yeah, that is also long story. Maybe some other day. तो कुठल्या तरी वेगळ्याच गेटला जाऊन थांबला होता. मी डी ला उतरले, तो ए ला जाऊन थांबला होता. आणि मी तिथे लिटरली 1 तास बसून राहिलेले. आणि लाईक आय वॉज लाईक आता कोणीतरी येऊन मला घेऊन जा प्लीज. I know. Even after 18 years, she remembers. Yeah, I remember it because it was. पण लक्षात आहे म्हणजे. That's good. Okay, so मग तुमचं आता इथे लाईफ गेल्या
ऑलमोस्ट 18-19 इयर्स Yeah. पासून Right. तुम्ही इथे राहताय. तो टेल अस अबाउट दॅट की कसं आहे. तुम्हाला 2 मुलं आहेत, like त्यांच्याबद्दल सांगा आणि इन जनरल कसं चालू आहे लाईफ. मोठा मुलगा he is already in college, so we are so happy that he graduated from high school. Okay. It was a very big day for us. आणि आता UT मध्ये आहे तो UT ऑस्टिन ओके आणि he is doing pre-med. He is Okay. doing biology honors. ओके आणि फॉर सम रिझन ही थॉट की आई बाबा जे करतात इट्स सुपर इंटरेस्टिंग अँड एक्साइटिंग नाईस. आणि ही इज ड्रीमिंग टू बिकम अ रेडिओलॉजिस्ट. खूप छान. आणि व्हॉट अबाउट द सेकंड वन. Second one, he's still in high school. He's a junior in high school. He's a very hard worker, good in studies, and puts a lot of efforts. Nice. So whatever he does, I'm pretty sure he'll do well. शुअर. सो तुम्ही दोघे एवढे बिझी असता तुमच्या कामामध्ये, पण कामा व्यतिरिक्त काइंड ऑफ टू डी स्ट्रेस तुम्हाला काय काय करायला आवडतं, काय हॉबीज आहेत. जे कॉलेज आणि शाळेत केलं तेच म्हणजे क्रिकेट वॉज माय पॅशन. हा. खूप खेळलेलो क्रिकेट इंडियात आणि इथे आल्यावर मला वाटलं नाही की मी क्रिकेट खेळेन. पण एक टीम होती, दे व्हेरी एन्थुझियास्टिक. इट वॉज 2011 आय थिंक. तेव्हा मी खेळलो. इट वॉज अ ब्रीफ स्टिंट. ओके वॉरियर्स म्हणून टीम होती तेव्हा खेळलेलो. राईट. या दिस इज फन. आय कॅन to डू get इट. back. या मग परत खूप मोठा गॅप पडला आणि मग सम फ्रेंड्स दे वर प्लेइंग फॉर पॅन्थर्स. अच्छा. So I think that I started maybe 29 before COVID, ओके and I'm still continuing. I got trophy. It was mostly for participation, not much contribution. that's fine. नंतर COVID नंतर after COVID cricket थोडं बंद होतं. बरोबर. So I picked up tennis Okay. आणि tennis खेळतो regularly. रेग्युलरली म्हणजे दोन्ही गोष्टी चालू आहेत. Cricket क्रिकेट आणि tennis. depending on my shoulder or Ah. knee I and know. all this. Correct. Almost 50. So Correct. जेवढं होतं तेवढं तेवढं. I enjoy getting out आणि hitting ball. Nice. And, रश्मी तुम्ही काय सांगा. ॲज आय टोल्ड यू बिफोर, ट्रेकिंग मला खूप आवडतं. सो माझं ते अजूनही इच्छा आहे की मला चान्स मिळेल तेव्हा मी ते करणार आहे. सध्या अजून मी केलेलं नाहीये, पण माझं ते अजून आहे म्हणजे डोक्यात. लाईक वेन एव्हर आय गेट चान्स आय विल डू दॅट. लाईक इंडियामध्ये जाऊन किंवा इथे पण करायची इच्छा आहे. रनिंग आवडतं मला. सो म्हणजे माझा नेक्स्ट गोल आहे की मी 10K करणार आहे असं मी अभिजितला सांगितलंय. सो त्याच्यासाठी प्रिपरेशन करायचं आहे. 10K की half marathon? हाफ मॅरेथॉन थोडं डिफिकल्ट आहे. आधी 10K पासून 10K, yeah. 10K is a good स्टार्ट start करते. point. हा. सो आणि मला पेट्स आवडतात, खूप हो, आवडतात. दोन या dogs आहेत. माझ्याकडे 2 डॉग्स आहेत आणि एक Cat पण कॅट आहे. आहे. Cat पण आहे. It's हा. big. सो लहानपणापासून म्हणजे आमच्या घरी ऑलवेज पेट्स असायचेच. ओके ओके. सो मांजरं, कुत्रे, मला आधी काही. माहिती नव्हतं. It came with the package. नंतर सो त्यांच्यावर माझा टाइमपास होतो. त्यांना वॉकला वगैरे घेऊन जाते. इव्हन आय टॉक टू देम. सो मला आवडतं ते. आणि अभिजित ऍक्च्युली इज अ गुड गार्डनर. त्याने खूप अरे वा. व्हेजिटेबल Yeah. गार्डन पण खूप छान केलेलं आहे आमचं. आईकडून शिकलेलो आणि Has a green thumb. लहानपणापासूनच आय यूज टू ग्रो सम रॅन्डम भेंडी, गवार. अरे वा. खूप आणि इट्स सो इझी ऍक्च्युअली इन इंडिया. हा. You don't need any fertilizer, nothing. You just throw some seeds and it will Correct. yield really good harvest. इथे थोडं अवघड आहे पण आय वुड मी से. खूप केलेलं. सो कंटिन्यूड इट हिअर. Nice. गार्डनिंग करतो थोडंफार. ग्रेट ग्रेट ऑसम. सो आय थिंक अभिजित तुमची आई पण आहेत हो, आज. हो. सो आपण त्यांच्याशी पण थोड्या गप्पा Yes. मारूया. So आता आपल्या बरोबर आहेत अभिजितची आई म्हणजेच सुगंधा सुनपवार. नमस्कार का. नमस्कार. धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. पण तुमच्याशी आम्हाला गप्पा मारायला आवडेल म्हणून तुम्हाला आम्ही इन्व्हाइट केलं इथे. सो तुमची ही कितवी ट्रिप आहे सॅन अँटोनियोची. ही 13वी 14वी आहे अच्छा. माझी. हा. अभिजित आहे तेव्हापासून तुम्ही तेव्हापासून रेग्युलरली रेग्युलरली. रेग्युलरली सो कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स सॅन अँटोनियोचा इन जनरल. छान आहे. म्हणजे इथे सगळे मराठी आपले सगळे गेट टुगेदर होतं हा. आणि सॅमचे प्रोग्राम मी अटेंड केले आहे. छान असतात सगळे. अच्छा. हा. आणि छान वाटतंय मला इथे. आणि नातवंड आहे. नातवंड आहेत. आई पण खूप चांगली गार्डनर आहे. अच्छा. पॅशन. ओके. आणि हर थंब इज मोर ग्रीन देन माय. Yeah. मग तुम्ही दोघे मिळून गार्डन Garden- आई garden- आय टेक अ बॅक फूड. मग relax. काकूंचं बेसिकली गार्डनिंग गार्डनिंग मध्ये मध्ये हा. फक्त मी चेक करतो आईला की खूप झाडं लावू नको. मला मेंटेन. आणि मग तुम्ही इंडियामध्ये कुठे राहता. मी बावधनला राहते. पुण्यामध्ये राहता. पुण्यात. बावधानमध्ये. बावधन. ओके. मग तुम्ही जनरली 6 महिने इकडे असता. हा. 6 महिने इंडियामध्ये तिथे असता. इंडियात. हा. अच्छा. जेव्हा इथे असता हा. तेव्हा मग तुम्हाला काय करायला आवडतं की काय हॉबीज किंवा
काही अजून गोष्टी गार्डनिंग व्यतिरिक्त तुम्ही करता? हा पेंटिंग वगैरे करते मी. अच्छा. आणि काय म्हणजे असं आर्ट्स आवडतं. हा आर्ट्सचे सगळे आवडतं. आर्टचे सगळे. ओके. गाण्याची पण आवड आहे? नाही गाण्याची थोडी ऐकण्याची आवड ऐकण्याची आवड आहे. आहे. जनरली. ओके. छान, छान. कारण तुम्ही अभंगवारीला पण आला होता. हो हो अभंगवारी. खूप छान प्रोग्राम, मला खूप आवडला ते. ऍक्च्युली त्या आणि एक दिवस आधी हो. प्लॅन केलेलं. लगेच नेक्स्ट डे ला प्रोग्राम होता, पण आई म्हणली मला यायचंच आहे त्याला, त्या प्रोग्रामला. ऍक्च्युली हे चेंज केली फ्लाईट फ्लाईट हा. चेंज करून दिवस आधी. आधीची केली. प्रोग्राम साठी. हा. अरे वा. बरं. माझ्या सिस्टरनी सांगितलं की तू अटेंड कर, खूपच छान आहे तो. Rare event Yes. आहे तो. आणि आणि आपल्या I'm glad की तुम्ही इथे केलात. हा. खूपच छान program आहे. पण तुम्हाला काय सांगायला आवडेल अभिजित बद्दल किंवा रश्मी बद्दल? काय तुम्हाला सांगायचं असेल? नाही, दोघे खूप सांभाळून घेतात मला. तर तुम्ही त्यांना लहानपणी सांभाळत? नाही, आईच सांभाळून घेते आम्हाला. आमच्या भांडणामध्ये रेफरी असते. आणि मला दोघांचा खूप अभिमान आहे. आणि छान दोघे सेटल झाले छान. आणि नातवंड खूप छान आहेत दोघे. तुम्ही आता सॅन अँटोनियोचे प्रोग्राम अटेंड करतात महाराष्ट्र मंडळाचे, तर तुम्हाला अजून काय बघायला आवडेल त्या पिढीला, तुमच्या पिढीला? असं तुमच्याकडून आम्हाला फीडबॅक मिळाला तर बरं होईल. हा, गाण्याचे कार्यक्रम वगैरे ठेवायला पाहिजे, म्हणजे असे प्रोफेशनल किंवा मग सिंगर, आपले जे सिंगर आहेत त्या दिवशीची जी होती तिचाही कार्यक्रम ठेवला तर खूप आवडला आईला. आवडेल ते. गणेश आपल्या पुण्याचं जे अटेंड नाही केलं. त्याच्यात खूप आवडलं आईला. तर ते तसं काही आवडेल, म्हणजे इथे. छान. आई मूर्ती पण बनवते. हो, गणपतीची. मूर्ती आईच बनवते. बऱ्याच गोष्टी आहेत की मग पेंटिंग ही करता तुम्ही, मूर्तीही बनवता. क्राफ्ट वगैरे आईचे म्हणजे आमचे आजोबा मूर्त्या बनवायचे. करायच्या. म्हणजे सोनार होते, आर्टिस्ट होते, अच्छा, बरं. मूर्तिकार होते गणपतीच्या मूर्त्या. ओके. त्यामुळे आईला खूप. तर तुम्ही आमच्या घरची घरचीच मूर्ती असते आमची याला. अरे वा. इको फ्रेंडली. इथेही तुम्ही बनवता? इथे मला बनवते. शिकायचं आता ऍक्च्युअली. आणि तिथे असते. हा, तेच. इंटरेस्टेड लोक आपल्या याच्यामधले मंडळामधले. हो. आणि तुम्ही चालेल ना, वर्कशॉप चालेल. करताय म्हटल्यावर तुमचा एक्सपिरियन्स Experience. छान आहे, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. पण आम्हाला पण आवडेल. पण अजून तुम्हाला काही सांगायचंय, काही बोलायचंय? आईला इकडे ऍक्च्युली खूप आवडतं. म्हणजे मी खूप कमी पॅरेंट्स असे बघितलेत की ज्यांना युएस मध्ये आवडतं. असं आईंचं कौतुक आहे की एवढे वर्ष म्हणजे त्या जेव्हा आल्या तेव्हा त्यांनी म्हणजे कधी असं कंप्लेंट नाही केली की बाबा मला हे नाही आवडते, ते नाही. त्यांना खूप आवडतं. इथे सगळ्यांबरोबर छान मिळून ऍडजस्ट होतात, मिळून मिसळून राहतात. माझ्या सगळ्या मैत्रिणींबरोबर त्या इतक्या छान ऍडजस्ट झाल्या. सगळ्या मैत्रिणींना लाईक आवडतं. हा, एकदम एकदम. तुमच्यासाठी असं होतं का की इनिशियली तुम्ही जेव्हा येत होतात आधी 12-13 वर्षापूर्वी, तेव्हा थोडं अवघड होतं आणि जेवढं तुम्ही येत गेलात? तर मला आता मला आता इथे आवडतं, म्हणजे आधीपासूनच आवडत होतं, असं काही पण आई एकटी मोस्ट ऑफ द टाइम आई एकटी येते. लाईक एवढा मोठा प्रवास, कारण मोठा प्रवास 15-16 तासाचा मिनिमम. म्हणजे तुम्हाला आवडतच असं डेफिनेटली. पण थँक्यू वेळ दिल्याबद्दल. सो अभिजित आणि रश्मी, सो तुम्ही दोघे डॉक्टर आहात. ऑलमोस्ट तुम्ही 2 डेकेड पेक्षा जास्त प्रॅक्टिस करतात. राईट. प्रोफेशनल एक्सपिरियन्स मोठा आहे आपल्या कम्युनिटीमध्ये किंवा इन जनरल सुद्धा. आता जी नेक्स्ट जनरेशन आहे किंवा जे आई वडील आहेत की ज्यांना वाटतं की आपली मुलं मेडिकल फील्डमध्ये जावीत, आणि अशी मुलंही ज्यांना इंटरेस्ट आहे, तर तुमच्या एक्सपिरियन्स वरून तुम्ही त्यांना काय सांगाल, कसं गाईड कराल, त्याच्याबद्दल आम्हाला सांगितलं तर बरोबर. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की यू शुड हॅव व्हेरी स्ट्रॉंग इंटरेस्ट टू सर्व. That is number one quality. If that service attitude you have, and if you have passion, this is the best field you can be in. Help someone who is suffering. बरोबर. That is one driving force for me. Every day getting up from bed, that's what drives me. Motivates. That's what Keeps you motivates me. Right. So if you have that, and of course you need to be ready for the rigor, for the length of education. It's a very long road. If you're ready for the grind, you should go for it. Recommendation I will say ki तुम्ही dedicated व्हा, आणि you have to be very good in time management आणि plan, आणि you should know what you're getting into. कारण lot of people, they are successful up to high school, college, they get into med school also.
आणि मग they are like, this is very different than what I imagined. Lot of people, they don't get enough exposure before they get into med school. म्हणजे पूर्ण माहिती So नसते माहिती त्यांना. नसते, incomplete knowledge. They probably watch some TV series, they watch Grey's Anatomy, YouTube and videos they get or whatever. interested. So I would recommend ki go and work as a volunteer. Spend some time in the hospital, see how the environment is. If you can handle that pressure and that serious aspect of your job, then it's for you. So that's my number one recommendation. Okay. आणि ऑल्सो लाईक बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की निवडायचा कसा ट्रॅक. सो 12वी नंतर बेसिकली प्रीमेड कोर्स असतो आपला हायस्कूलमध्ये. म्हणजे तुम्ही कुठलाही सब्जेक्ट मेजर सब्जेक्ट कुठलाही घेऊ शकता, पण ते प्रीमेडचे जे क्वालिफिकेशन असतात, रिक्वायरमेंट्स, ते तुम्हाला कम्प्लीट करावे लागतात. सो मोस्ट ऑफ द किड्स दे चूज प्रीमेड ॲज अ बायोलॉजी और सम अदर सब्जेक्ट ॲज अ केमिस्ट्री ॲज अ मेजर. कारण तो ट्रॅक, त्या ट्रॅकमध्ये एकदा ते गेले की ऑटोमॅटिकली ते प्रीमेडचे जे रिक्वायरमेंट्स असतात ते फुलफिल होतात. पण आमच्या अनुभवावर आम्ही असं बघितलं, म्हणजे आता आम्ही रेसिडेंट्स बरोबर काम करतो, मेडिकल स्टुडंट्स बरोबर काम करतो, तर लॉट ऑफ मेडिकल स्टुडंट्स दे टेक डिफरंट, लाईक दे आर इंजिनियर्स. They have taken engineers, software engineers. Some of them have taken like English as major or कोर्सेस घेतलेले आहेत. हा, म्हणजे मेजर आपल्याला एक घ्यावं लागतं ना कॉलेजमध्ये. सो त्यांनी हे सगळं घेतलेलं आहे, पण ऑन टॉप ऑफ दॅट दे हॅव डन प्रीमेड रिक्वायरमेंट्स कम्प्लिटेड आणि दे हॅड गॉन इन टू मेडिकल स्कूल. सो तसंही तुम्ही करू शकता. ओके. फक्त मग ते जरा डबल वर्क होतं, कारण तुम्हाला सेकंड ऑप्शन तुम्ही ओपन हा. करा, but then you should also be Exactly. focused on your primary Yes, option, yes, making sure yes. तो कुठे hamper हा. होत नाही. So some kids who are not on pre-med track, they can still pursue medical education. असं काही नाहीये की तुम्ही करू नाही शकणार. Okay. यू कॅन स्टील डू इट वन्स यू हॅव दॅट रिक्वायरमेंट्स. Okay. आणि मग मेडिकल स्टुडंट्ससाठी इथे सेम एव्हरीवेअर, लाईक यू हॅव दॅट फिक्स्ड 4 years कोर्स, अँड देन यू हॅव टू, वेन यू विल डू रेसिडेन्सी, देन यू हॅव टू डू द इंटर्नशिप अलॉंग विथ दॅट. बरोबर. So radiology residency is quite lengthy, I would say. The total residency including internship is 5 years. Oh, अच्छा. आणि 5 years नंतर परत तुम्हाला फेलोशिप करावी लागते, कारण रेडिओलॉजी मध्ये एवढ्या सबस्पेशालिटीज आहेत. Okay. सो लाईक न्यूरो रेडिओलॉजी आहे, ॲबडॉमिनल इमेजिंग आहे. अभिजित हॅज डन ॲबडॉमिनल इमेजिंग, सो ही मेनली रीड्स एव्हरीथिंग रिलेटेड टू ॲबडॉमिन, लाईक MRI, CTs. Okay. मी कार्डिओथोरॅसिक इमेजिंग केलंय, प्लस इमर्जन्सी. सध्या मी इमर्जन्सी रेडिओलॉजी मध्ये, माझा जो जॉब आहे तो इमर्जन्सी रेडिओलॉजी मध्ये. सो आय टेक केअर ऑफ ऑल ट्रॉमा पेशंट्स आणि त्यांच्या इमेजिंग. सो दॅट फेलोशिप ऍड्स like 1 or 2 more years. So basically it's like a very lengthy course. First you have to do BS, which is pre-med, 4 years, then MD, like MBBS or MD, which is 4-5 years, and then residency, fellowship. So it's a quite kind of 12 to 15 years Yes. minimum Right. Yes. after Right. your yes. after the pre-med. So But good thing about it is, by the time you get out of your fellowship, you're ready to take on challenge. Yeah. Current India, Brains you finish early, but then you're not ready. अच्छा. So many people, they Yeah. will do senior residency Okay. 2 to 3 years, They will or do continue with the residency Yeah. Right. longer. Yeah, Right. just to get some Then- experience and Yeah. before getting into the real world. Yeah. बरोबर. आणि मग आता जे रिसेंट डेव्हलपमेंट्स होत आहेत मेडिकल फील्ड मध्ये पण AI वगैरे आहे, Yes. तुमच्या फील्ड मध्ये पण Yes. असेल फॉर शुअर. सो त्याच्याबद्दल कसं सांगाल, कारण एक फिअर फॅक्टर पण लोकांना आहे Right. एआयचा. आय नो की इट्स हेल्पिंग ऑल्सो, Yes. राईट? सो त्याच्याबद्दल काय सांगाल? AI बद्दल सांगायचं झालं तर रेडिओलॉजी मध्ये डेफिनेटली AI येत आहे. So there are some pattern recognitions which computer is recognizing and it can suggest diagnosis and all that. पण मला असं वाटतं की कम्प्लिटली रेडिओलॉजिस्टला रिप्लेस नाही करू शकणार ते, कारण रेडिओलॉजिस्टची गरज असतेच. देर आर सो मेनी थिंग्स वेअर यू नीड ह्युमन आय अँड ह्युमन ब्रेन टू recognize, especially when it's a question of life and death, then you cannot just be reliant on the computer. Sure. सो मला असं वाटतं की AI येईल, पण ऍज यू सेड की ते आमच्यासाठी हेल्पफुल असणार आहे, म्हणजे आम्हाला ते मोर ऍडव्हान्टेजेस असणार आहे दॅन. One more tool. Exactly. Yes. Yes. So Yeah. you'll not make spelling errors, or Correct. it will improve our productivity. आणि also. मी मॅमोग्राफी आणि आय डू मॅमोग्राफी, लाईक आय सी पेशंट्स. सो मॅमोग्राफी मध्ये आम्हाला एक सॉफ्टवेअर आहे, इट्स कॉल्ड एज CAD. सो इट्स लाईक अ कम्प्युटर असिस्टेड डिटेक्शन. सो बेसिकली व्हॉट इट डज इज, मॅमोग्रामवर स्मॉल कॅल्सिफिकेशन असतात, ते समटाइम्स यू कॅनॉट सी इट विथ युअर आईज, लाईक यू नीड मॅग्निफिकेशन. यार, सो दॅट CAD helps us detect those calcifications and helps us see. So it will prompt us की इथे बाबा हे असं वाटतंय मला, की त्याच्यावर तुमचं काय ओपिनियन आहे. सो दॅट्स हाऊ लाईक AI is going to help us prompting or suggesting, but it's not
gonna replace us. Yeah. So करिअरला खूप Scope आहे still, yes. Yeah, yes. Absolutely. इट्स गोइंग टू बी जस्ट अ हेल्पिंग हँड. तुम्ही बऱ्याच युजफुल गोष्टी सांगितल्या तुमच्या करिअर बद्दल. आय एम शुअर जे लोक त्या डिरेक्शन मध्ये विचार करतात त्यांना हेल्पफुल होईल. आणि आय थिंक दे कॅन ऑल्सो रिच आउट टू यू, राईट? Yes, yes, definitely. Yes. एखाद्याला स्पेसिफिकली रेडिओलॉजी मध्ये करायचं असेल Right. they can आणि always- एक गोष्ट मला अजून एक सांगायची इच्छा आहे की कोणाचे रिलेटिव्ह सपोज इंडियामध्ये असतील, जे डॉक्टर झालेले असतील किंवा म्हणजे आता जस्ट MBBS झाले आणि त्यांना इथे यायची इच्छा असेल, तर इथे लाईक तुम्ही इंडियामधनं रेडिओलॉजी केल्यानंतर इथे एक ऑल्टरनेट पाथवे म्हणून पण एक आहे. बेसिकली फॉर ऑल अदर स्पेशलिटीज लाईक सर्जरी म्हणा किंवा मेडिसिन म्हणा, तुम्ही जर इंडियामध्ये केलेलं असेल तरी तुम्हाला इथे येऊन परत तुम्हाला ती Repeat रेसिडेन्सी करावी. करावीच लागते. लाईक इंडियातलं हे रेकग्नाइज नाहीये इथे पोस्ट ग्रॅज्युएशन. Okay. पण रेडिओलॉजीचा थोडासा एक प्लस पॉइंट म्हणू शकते मी असा की रेडिओलॉजीमध्ये तुम्हाला परत रेसिडेन्सी करायची गरज नाही. इथे आल्यानंतर Okay. तुम्हाला ऑल्टरनेट पाथवे म्हणजे तुम्ही इन्स्टेड ऑफ रेसिडेन्सी तुम्ही फेलोशिप करू शकता. हा, डायरेक्टली आणि board फेलोशिप घेऊन करू you शकता can become आणि board certified. फेलोशिपच्या तुमच्या रिक्वायरमेंट कम्प्लीट झाल्या लाईक 4 वर्षाच्या किंवा फेलोशिप प्लस फॅकल्टी असं 4 वर्षात, तर तुम्ही इथली रेडिओलॉजीची बोर्ड एक्झाम घेऊ शकता. सो तुम्हाला लाईक कोणाचे रिलेटिव्ह असतील इंडियामध्ये आणि त्यांना दे वॉन्ट टू ट्राय interested. हिअर, सो दे Yeah. कॅन ट्राय दॅट ऑल्टरनेट That's पाथवे. another good suggestion. Yes. Yeah, definitely. Nice. आणि of course there is so much need of radiologists Yes. in the country. Yeah. So, नीड तर आहेच हो. या कंट्रीमध्ये रेडिओलॉजी Yeah. फॉर शुअर. सो इट्स अ गुड ऑप्शन टू थिंक अबाउट. याच्यापासून थोडंसं आपण वेगळ्या टॉपिककडे जाऊ की सॅम बद्दल सांगा. सॅम बद्दल तुम्हाला काय वाटतं इन जनरल, आपल्या जे ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, एनी फीडबॅक येस. फ्रॉम युअर साइड? सो आय थिंक सॅम म्हणजे आम्ही जेव्हा 2007 मध्ये आलो तेव्हा खूपच छोटं मराठी कम्युनिटी होती. आम्हाला ऍक्च्युली कोणाचीच तशी ओळख नव्हती तेव्हा. फेसबुक पण नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं. इट वॉज WhatsApp नव्हता. काइंड ऑफ डिफिकल्ट टू गेट कनेक्टेड विथ पीपल. ग्रोसरी शॉप मध्ये चुकून करायला या Yeah. एक्झॅक्टली. Yeah. सो लकीली आमच्या डिपार्टमेंटमध्ये डॉक्टर विभूते म्हणून होता. ही वॉज मराठी, तर त्यांनी आम्हाला पुष्कळ मराठी फॅमिलीशी ओळख करून दिली. आणि पहिले आय थिंक विठ्ठल काका आणि अनुराधा मावशींचीच आमची ऍक्च्युली पहिली ओळख झाली अशी सॅम मध्ये. right. आणि तेव्हा खूप छोट्या प्रमाणावर होतं, पण आता लाईक इट हॅज ग्रोन सो मच अँड It's a इट्स big सो family नाईस टू and सी a दॅट big family. इट हॅज ग्रोन सो मच. आणि सो मेनी पीपल आर इंटरेस्टेड लाईक यंग जनरेशन आणि एन्थुझियास्टिक सगळेजण आहेत. तर आम्हाला खूप आवडतं लाईक पार्टिसिपेट करायला. फक्त कधी कधी कसं होतं लाईक मी ER मध्ये काम करते, तर माझा जॉब संध्याकाळी 4 वाजता चालू होतो, तो रात्री 12 पर्यंत असतो. सो मेनी टाइम्स माझे मिस होतात प्रोग्राम्स लाईक जेव्हा मी काम करत असते तेव्हा. पण जेव्हा जेव्हा मला चान्स मिळतो तेव्हा मी डेफिनेटली सॅमचे सगळे प्रोग्राम्स अटेंड करते. आणि आता रिसेंटली आपण गणपतीचं केलं पुण्याच्या टीम. That was, सो thank you for the opportunity. मजा आली आम्हाला. आम्ही दोघं वेगवेगळ्या रायव्हल टीम्स मध्ये होतो, बट दॅट ऑल्सो वी एन्जॉय. I was also in Pune. पुढे team. तुम्ही लास्ट मध्ये आला. येस Transplant. येस येस. Pune transplant. सध्या आय थिंक एव्हरीथिंग इज, आय फील लाईक इट्स टॉप नॉच. Yeah. लिडरशिपने खूप फरक पडला Taken आणि to the एव्हरीबडी next हॅज level. गिव्हन अपॉर्च्युनिटी. तुमचा फीडबॅक मॅटर करतो सगळ्यांचा. सो आणि एक गोष्ट मला आय वुड लाईक टू ब्रिंग अप, दे आर ट्राइंग टू इन्व्हॉल्व एव्हरीबडी फ्रॉम द यंगर जनरेशन, द न्यूअर जनरेशन आणि जे सिनियर्स आहेत. That's a Absolutely. really big thing. Hats off to the leadership and Yeah. looking forward to many more events. You know, Definitely. I'm pretty sure Sam is only going to grow. Sure. You know, Yeah. so That's Very just excited. start Yeah, button yes, better, yes. better. right. Yeah, I think you're pretty much done. पण तरी सुद्धा तुम्हाला काय बोलायचं असेल, काही राहून गेलं असेल तर लहानपणापासून आउटगोईंग होतो, म्हणजे आउटगोईंग म्हणजे मोस्टली आउटडोअर्स, राईट. घरी खूप कमी असायचो. गडचिरोलीला असताना दॅट एक्सपिरियन्स वॉज व्हेरी युनिक. आय हॅव गॉन टू राईस प्लांटेशन आणि पॅडीज अच्छा ते ते पण भरलेल्या शेतात धान पेरणी करायला गेलेलो. अरे वा. तर ऑफकोर्स साप आणि विंचू आणि यांच्यासोबत खेळलेलो. वडील खूप स्ट्रिक्ट होते. ओके. ही वॉज इंजिनियर आणि खूप ही वर्क सो हार्ड. गरीब घरातनं बरोबर. आलेले आणि ही रोज टू द रँक्स ऑफ टेक्निकल डिरेक्टर. जेव्हा ते Wow. रिटायर झाले, दॅट्स द हायेस्ट रँक फॉर इंजिनियर. That's commendable. सो मुंबईला ते टेक्निकल डिरेक्टर होते. आणि आई खूप प्रेम आणि खूप सपोर्टिव्ह. त्यामुळे शी वॉज अ कुशन बिटवीन बाबा आणि, पण ऑफकोर्स बाबा स्ट्रिक्ट, पण ओनली फॉर गुड रिझन्स. Correct, correct. कारण 3 मुलं आणि आम्ही तिघही वेगळ्या डिरेक्शननी. सो somebody to Had to- put us on yeah, track. It was very fun and very interesting and challenging at the same time. Yeah. Childhood life kept changing a lot. हा.
from school Yeah. to medical school was a huge change. Medical school to residency was Yeah. huge change. Then Rashmi came to my life. Life changed for good. आय थिंक US ला येणं हा पण एक खूप That मोठा was चेंज another होता कारण big पूर्ण change. डिफरंट वर्ल्ड होतं Yes. सगळं म्हणजे इवन न्यू हॉस्पिटल न्यू सिस्टीम Right. Everything we had to सगळं learn लाईक again. लर्न अगेन अँड कोप अप विथ दॅट सो इट वॉज हार्ड बट आय थिंक इट वॉज वर्थ इट Kids that changed their life again. Absolutely. Yeah. And now if when जेव्हा दोघेही कॉलेजमध्ये जातील that's going to be another big change for Yeah. us. Correct. Correct. येस So, It's a kind of a bittersweet kind Yeah. of situation. Yeah. खरंच धन्यवाद तुम्हाला दोघांना पण. तुम्ही एवढे बिझी असता त्या तरी सुद्धा तुम्ही आम्हाला वेळ दिला of आणि course. आमच्याशी मन मोकळेपणाने गप्पा मारल्या. खूप मजा आली. त्याबद्दल We Yes. enjoyed a lot. धन्यवाद मनापासून. थँक्यू. थँक्यू Okay. तुझे पण Thank खूप you so much. तुमच्या दोघांचे खूप सत्या. धन्यवाद यू आर सो डेडिकेटेड बोथ ऑफ यू लाईक Yes. Try to do our best. कमेंडेबल